नमस्कार. क्रीडा विषयातून एक महत्त्वाची अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ आहे. चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रिकेट संदर्भात महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. सध्या भारतीय संघाचा कुठल्याच दौरा नसून भारतीय संघाला 2 कसोटी सामन्यांची मालिका श्रीलंकेमध्ये 15 ऑगस्टपासून खेळायची आहे. त्यासाठी भारतीय संघाची निवड झाली होती. आपण त्याचा व्हिडिओ देखील टाकलेला होता. नेमकी कोणाकोणाची निवड झाली, उपकर्णधार कोण, संघात कोणकोणते खेळाडू याची माहिती दिली होती. आणि अजून एक अपडेट ही येत आहे की जसप्रीत बुमराहच्या जागी एका नवीन खेळाडूची भारतीय संघात निवड झालेली आहे. तो खेळाडू नेमका कोण आहे, त्याची माहिती काय, तो याच्या आधी कोणत्या क्रिकेटमध्ये खेळला होता, देशांतर्गतमध्ये त्याचा संघ कोणता, याची इत्यंभूत माहिती आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. या व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला पहिल्यांदा आलं तर चॅनल सबस्क्राईब करा. आकिब नबीची भारतीय संघात निवड. जसप्रीत बुमराहच्या जागी देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आकिब नबीची निवड झालेली आहे. आकिब नबी हा देशांतर्गत क्रिकेट जम्मू काश्मीर संघाकडून खेळतो आणि जम्मू काश्मीर संघातून खेळताना भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यात तो जम्मू काश्मीर खोऱ्यातला पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी 2 खेळाडू म्हणजे उमरान मलिक आणि परवेज जसूल या 2 जम्मू काश्मीरच्या खेळाडूंनी एकदिवसीय आणि T20 सामन्यांमध्ये भारतीय संघामध्ये पदार्पण केलं होतं. पण कसोटीमध्ये खेळणारा आता पहिला आकिब नबी हा खेळाडू राहणार आहे, याची नोंद घ्यावी. पूर्ण नाव आकिब नबी दार, जन्म 4 नोव्हेंबर 1996, जन्मस्थळ शेरी, जम्मू आणि काश्मीर. तो उजव्या हाताने फलंदाजी देखील चांगली करतो आणि गोलंदाजी उजव्या हाताने मध्यम गती तो गोलंदाज आहे. 2018 पासून तो जम्मू आणि काश्मीरच्या संघाकडून प्रथम श्रेणीचे क्रिकेटचे सामने खेळत आलेला आहे. तो आजतागायत तो जम्मू काश्मीर संघामध्ये सामील आहे आणि IPL मध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघासोबत जोडला गेला होता. 2026 मध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघासोबत IPLच्या सत्रामध्ये होता. बारामुल्ला एक्सप्रेस म्हणून देखील तो ओळखला जातो. 2025-26च्या रणजी ट्रॉफी हंगामात त्याने जम्मू काश्मीरला पहिले ऐतिहासिक विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या हंगामात त्याने एकूण विक्रमी 60 बळी घेतले, तर स्पर्धेतील प्लेअर ऑफ द इयर म्हणजे मालिकावीरचा किताब देखील त्यानेच मिळवलेला होता. देशांतर्गत आणि इंडिया ए संघाकडून खेळताना दाखवलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय वरिष्ठ संघात त्याची निवड करण्यात आलेली आहे. असा हा आकिब नबी जसप्रीत बुमराहच्या जागी भारतीय संघामध्ये दाखल झालेला आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि इंडिया ए कडून खेळताना त्याने आपल्या गोलंदाजीची दाखवलेली कसब या कामगिरीच्या आधारावर त्याची भारतीय वरिष्ठ संघात निवड झालेली आहे. चॅनलला नवीन आला तर चॅनल लाईक करा.